नमस्कार मंडळी, आज आपण आहोत अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे या तालुक्याच्या ठिकाणी. बरोबर आहे मंडळी, नेवासे म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव. मंडळी, तशी भूमीच संतांची. असेच एक संत होऊन गेले संत नागेश्वर बाबा. जगाच्या उद्धारी संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. मंडळी, हेच संतांचं जीवित कार्य असतं आणि त्यांचं हे जीवित कार्य जे असतं ते पुढे त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रेरणेने सतत सुरू राहतं. मंडळी, या नेवासे गावामध्ये याच नागेश्वर बाबांचं नाव घेऊन एक पतपेढी संस्था उभी आहे. या संस्थेची स्थापना तशी अलीकडचीच आहे, पण तरी गेला वेलू गगनावरी याप्रमाणे या संस्थेचा प्रसार आणि विस्तार अगदी झपाट्याने झालेला आहे. आता संत नागेश्वर बाबांचं नाव घेतलं आहे याचा अर्थ त्यांचं कार्य हे अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने होणं अपरिहार्यच आहे. पण तरी देखील या संस्थेची स्थापना करत असताना त्यांना काही अडचणी आल्या का? जर आल्या असतील तर त्यावर त्यांनी कशी काय मात केली? या संस्थेची कार्यपद्धती कशी आहे? या संस्थेचा इथल्या स्थानिक गावकऱ्यांना काही लाभ होतोय का नाही? हे सगळं बघणं अगदी कुतूहलाचं ठरतं. आणि अर्थातच हे आपण बघणार आहोत या संस्थेच्या संचालक मंडळाशी बोलून, सभासदांशी बोलून आणि इथल्या ग्रामस्थांशी बोलून. तेव्हा चलूया या. मी कडभाऊ छगन काळे, संस्थापक चेअरमन श्री संत नागेबाबा संस्था. 1989 मध्ये सुशिक्षित बेरोजगार म्हणून नेवासा भेंडा स्टँडवर एक दुकान टाकली. त्या दुकानाच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यासंग ओळख झाली आणि त्या ओळखीतून आणि त्यांच्या अडचणीतून, आमच्या अडचणीतून एक आपली संस्था असावी, आपली पतसंस्था असावी, व्यापाऱ्याची पतसंस्था असा विषय समोर आला. आणि त्या सगळ्यांनी विश्वास टाकून आमच्या ग्रामदैवत श्री संत नागेबाबा जागृत देवस्थान आहे, 8 दिवस विचार करून ते नाव दिलेलं आहे. आमच्या ह्या अडचणीतून म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या, व्यापाऱ्याच्या अडचणीतून ही पतसंस्था आम्ही स्थापन केलेली आहे. अवघ्या 2000 ही पतसंस्था चालू झाली होती. आज ह्या संस्थेच्या आणि सुरू होताना फक्त आम्ही भेंडा कार्यक्षेत्र हे निवडलं होतं. सुरुवातीला भेंडा झालं, नंतर नेवासा तालुका झालं, नंतर नगर जिल्हा, आज महाराष्ट्र आणि इतर 3 राज्य अशी मल्टीस्टेटची परवानगी ह्या संस्थेला मिळालेली आहे. आम्ही जास्त काम करण्यावर भर देतो, बोलण्यावर कमी भर देतो. त्यामुळे लोकांचा विश्वास निर्माण झाला. प्रत्येक ठिकाणी आज 14 ब्रँच आहेत आणि भविष्यात या संस्थेला 100 कोटी ठेवी जमा करायच्या आहेत आणि 1000 ते 1200 लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. अजून आता शासनाच्या ते गोदाम योजना, जिथं शाखा असेल तिथं गोदाम योजना एक सुरू करायची आहे. आणि नुसती संस्था ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप हे न करता इतरही सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त करते. संस्थेला आता इतर काम चालू आहे, पण संस्थेचा एखादा दवाखाना असावा असंही संचालक मंडळाचा मानस आहे. माझे नाव रामराव घुले, राहणार तळणी, तालुका शेवगाव. नागेबाबा पतसंस्थेची शाखा शेवगावला सुरू झाली आणि तिथं तुम्हाला कर्ज देऊ असं ते सांगितल्यानंतर आम्ही 2-4 दिवसांनी चेअरमन साहेबांना भेटलो. ते म्हणले काय हरकत नाही, कागदपत्र अमुक आणा, तुम्ही 2-3 दिवसात कर्ज देतो. सुरुवातीला मला त्यांनी 20,000 रुपये दिले. 5-6 वेळा आतापर्यंत कर्ज मिळालं. 5 लाखापर्यंत कर्ज आता देतात आणि आम्ही बी कर्ज फेडितो. त्यांचं कार्य फार चांगलं आहे. तिथले लोक चांगले आहेत बँकेतले, त्याच्यामुळं आमची देवाणघेवाण सुरळीत चालते. आणि कोणत्याही दिवशी म्हणजे बंद वार एक बी नाही. कोणता 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, दिवाळी असो, काही असलं तरी ती शाखा चालूच असते. सकाळी 9 वाजलं की दार उघडतं आणि संध्याकाळी 6 वाजले की दार बंद होतं. माझे नाव अंकुश महाराज कादे, नागेबाबा संस्थान भेंडा. नागेबाबा हे भेंडा गावचं जागृत देवस्थान असून प्रत्येक मानवाला त्या ठिकाणी शांती समाधान लाभत आहे. म्हणूनच श्री संत नागेबाबा संस्थान, नागेबाबा पतसंस्थेचं हे नाव देऊन आज ही पतसंस्था जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या भरारीने काम करत आहे. त्यामध्ये शासकीय काम असो, राजकीय असो, सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्यामध्ये आम्हाला नेहमी सहानुभूती देते. आमच्या नागेबाबा संस्थांमध्ये नेहमी कार्यक्रम चालू असताना अंधारा असतो म्हणून पतसंस्थेच्या वतीने जवळजवळ मोठं जनरेटर दिलेलं आहे. गावामध्ये मोठा सप्ताह असल्यानंतर त्या सर्व पत्रिकेसाठी आणि तालुक्यामध्ये जे सप्ताह होतात त्या पत्रिका जाहिरातीसाठी पतसंस्था आर्थिक सहकार्य करते. त्यामध्ये रक्तदान शिबिर गावामध्ये घेतलेलं आहे.
त्याच्यानंतर श्रीमद भागवत कथा आणि येणाऱ्या अधिक मासामध्येही गोपीगीताचं आयोजन केलेलं आहे. अशी आम्ही नागेबाबा पतसंस्था म्हणजे सर्वजण आपली पतसंस्था म्हणतायत आणि त्यामध्ये सर्वांचे मन त्या पतसंस्थेने जिंकून पारमार्थिक आणि आर्थिक व्यवहारामध्ये त्या पतसंस्थेचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये तरुण शिकणारे मुलं, मग ते आध्यात्मिक शिक्षण असेल, शैक्षणिक असेल, अशा सर्व कार्यामध्ये ही सहभागी असणारी पण नागेबाबा पतसंस्था आणि हिचाच लावलेलं जे रोपटं आहे, आत्तापर्यंत जवळजवळ 14 शाखा आहेत. 100 शाखा करण्याचं उद्दिष्ट आहे. माझे नाव बाबूराव बळीराम बोरसे. नागेबाबा पतसंस्था ही आम्हाला श्रामपूरला असताना आमच्या लक्षात आली नाही. त्याच्यानंतर एके दिवशी श्रीयुत ह्या संस्थेचे माननीय चेअरमन कडूभाऊ काळे दुकानी आले आणि या संस्थेबद्दल आम्हाला 2 शब्द सांगितले. त्याप्रमाणे आमच्या संस्थेशी विशेष संबंध आला. त्याच्यानंतर ही दुसरी शाखा नेवासा फाट्यावर उघडली, त्याही वेळी आला. त्याच्यानंतर आज आमची ही शाखा श्रामपूरला उघडली, त्याही वेळी ह्या शाखेचा आमचा संबंध आला. दुसरे असे, आम्ही व्यापारी माणसं आहोत, तर व्यापारामध्ये टायमेच्या बाबतीत आम्हाला जे सकाळी 11ला बँक उघडते ते दुपारी 3ला बंद होते, ते न करता ह्या संस्थेने आम्हाला जे चांगलं कार्य दिलेलं आहे ते आम्ही सकाळी 9 ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत कुठलाही व्यवहार करू शकतो आणि तो व्यवहार सुरळीत होतो. मी गणेश गुरु कुलकर्णी. संस्थेच्या आरंभापासून आम्ही संस्थेच्या प्रत्येक कार्यात सहभागी आहोत. या आर्थिक मार्जनाबरोबरच भारतीय संस्कृतीचं जतन संवर्धनासाठी संस्थेचं वेळोवेळी आणि प्रतिवार्षिक विविध कार्यक्रम असतात. या कार्यक्रमात आमचा भेंडा गाव 15,000 लोकसंख्या असलेलं गाव एक ताकदीनं संस्थेच्या बरोबरीनं असतं. या संस्थेच्या कार्यासाठी आमच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा संस्थेबरोबर आहेतच. नागेबाबा ग्रामदैवताला आम्ही मनापासून प्रार्थना करतो की संस्थेची दिवसेंदिवस अशीच वृद्धी हो. मी ॲडव्होकेट अशोक कर्डक, राहणार मुकिंदपूर. नागेबाबा पतसंस्थेची आमच्या गावामध्ये शाखा चालू आहे. या शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे दूध संकलन केंद्र असून त्या संकलन केंद्रामध्ये 200 ते 250 दूध उत्पादक सभासद आहेत. या सर्व सभासदांची खाती आम्ही नागेबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये उघडलेली असून आमच्या दूध संकलन केंद्रात सर्व आर्थिक व्यवहार या नागेबाबा पतसंस्थेमार्फत चालतो. सर्व दूध उत्पादकांची खाती इथे असल्यामुळे व संस्थेच्या वेळ ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीची आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केव्हाही आलं तरी या शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचे पैसे वेळेवर मिळतात. त्यामुळे सर्व दूध उत्पादकांनी स्वतःहून या संस्थेमध्ये खाती उघडलेली आहेत. तसेच या संस्थेमध्ये आर्थिक व्यवहार करीत असल्यामुळे त्यांना बचतीची सवय लागलेली आहे. त्यांना 2 पैसे वाचण्याची व सांभाळण्याची सवय या पतसंस्थेमुळे लागलेली आहे. तसेच या संस्थेचे चेअरमन माननीय कडूभाऊ काळे यांनी दूध उत्पादकांना दूध वाढीसाठी प्रत्येकाला कर्ज सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या कर्ज सुविधेमुळे त्यांच्याकडचे जनावरांची गायींची संख्या वाढली, त्यातून दूध उत्पादन वाढले व शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक फायदा झाला. एकंदरीत या संस्थेमुळे, या शाखेमुळे आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली आहे. सपट चहा असा कडक की म्हणाल झकास. सागराची असीम गहराई आई, आकाशाची निळसर नवलाई आई, आनंदाची अक्षय हिरवाई आई, मातृत्वाची अद्भुत पुरवाई आई. कमरेवर हात नसणारी तू कार्यमग्न विठाई, लेकरांसाठी त्याने धाडले देवालाच तू उत्तरदायी. माझी माय, माझी माय. सपट चहा असा कडक की म्हणाल झकास. पाहिलंत मंडळी, हाती घेतलेलं कार्य जर ईश्वर कार्य समजून अगदी श्रद्धेने करत राहिलं तर त्याचं काय स्वरूप होतं. कामावरची निष्ठा, प्रचंड मेहनत आणि देवकार्यासारखी आपल्या संस्थेवर श्रद्धा. या संस्थेचा पसारा अगदी झपाट्याने वाढला. हा म्हणता संस्थेच्या 14 शाखा झाल्या. गरजूंना सहज सुलभ कर्ज मिळायला लागली.
तरुणांना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी अगदी विनासायास कर्ज दिली गेली. त्यामुळे या तणावमुक्त वातावरणामध्ये या तरुणांनी देखील छोटे मोठे प्रकल्प उभे केले. दुग्ध संकलन योजना अत्यंत यशस्वीरित्या राबवली गेली. दुभत्या जनावरांसाठी कर्ज देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं आहे. मंडळी, या संस्थेने लोकांचा विश्वास संपादन केला. या संस्थेची स्थापना कधीची तर 1999 सालात. एवढं असूनही इतक्या झपाट्याने या संस्थेचा पसारा झालेला आहे. म्हणजे 14 शाखा, 40,000 सभासद, 30,000 ठेवीदार आणि 20,000 कर्जदार. मंडळी, हा एक सुखद धक्का आहे. हे सुखद आश्चर्य आहे. मंडळी, अशा संस्था आपले व्यवहार बाजूला ठेवून काही सामाजिक बांधिलकी देखील सांभाळतात. चला बघूया, या नागेश्वर बाबा पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी सांभाळली आहे का? जर सांभाळली असेल तर ती कशा प्रकारे? या. मी सुदामा सरम बनसोडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत भेंडा बुद्रुक. संत नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री कडू काळे हे सन 2005 साली भेंडा बुद्रुक गावचे बिनविरोध सरपंच झाले. सरपंच पद आणि या संस्थेचं चेअरमन पद असे 2 पदं सांभाळताना त्यांनी गावासाठी काहीतरी करावं असे जिद्द मनाशी बाळगून आणि अतिशय निर्धाराने देशातील सर्वोच्च असा पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार मिळवण्याचा त्यांनी निर्धार केला आणि त्या पद्धतीने कामकाजाची सुरुवात केली. आणि 1608 कुटुंब असलेल्या ह्या गावामध्ये त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून गावातील घनकचरा विल्हेवाट असेल, पाणी व्यवस्थापन असेल आणि वैयक्तिक शौचालयासाठी ह्या संस्थेने भरघोस असे सामान्य माणसाला कर्ज देऊन आणि 300 ते 350 लोकांना वैयक्तिक शौचालयाचे कर्ज देऊन गाव निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त केलं. आणि आदरणीय अब्दुल कलाम साहेब, राष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते ह्या गावास निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून देण्यामध्ये ह्या संस्थेचा सिंहाचा असा वाटा आहे. माझं नाव बापूसाहेब मारुतराव नजन, राहणार भेंडा. शिक्षण 10वी केल्यानंतर मी ITI केलं. ITI केल्यानंतर मी नोकरी संदर्भामध्ये नगर औरंगाबाद MIDC मध्ये मी काम केलं. 3-4 वर्ष मी अनुभव घेतला. अनुभव घेता असं वाटायचं की आपण हे जे कंपनीमध्ये 8 तास 12 तास आपण काम करतो, जर हेच काम आपण आपलं वर्कशॉप, स्वतःचं वर्कशॉप टाकून जर केलं तर याची आपण चांगल्या प्रकारे निर्मिती आपण करू शकतो. मनामध्ये यायचं, परंतु ते प्रत्यक्षात उतरत नव्हतं. त्याची अडचण येत होती पैशाची. बऱ्याचशा ठिकाणी मी पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही मला त्यावेळेस मदत केली नाही. आमच्या गावाचे नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन मान्य कडू काळे यांच्याशी थोडीफार ओळख होती. त्यांच्याकडे एक दिवस मी गेलो, त्यांच्यापुढे प्रस्ताव मांडला की कडू, मी असं काम करतो, माझ्याकडे कला आहे, माझी इच्छा आहे मला व्यवसाय करण्याची, परंतु माझी मूळ अडचण पैशाची आहे. कडूंनी ती अडचण समजून घेतली. त्यावेळेस मला सुरुवातीला 50,000 रुपयाची त्यांनी कर्ज रूपाने मदत केली. ती जी केलेली 50,000 रुपयाची मदत होती त्यावेळेस ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. माझ्या जीवनाला, माझ्या वर्कशॉपला, कुटुंबाला आणि माझ्या वर्कशॉपमध्ये जे काही आज लोक काम करणारे आहेत त्यांच्या जीवनाला, सर्वांना मला टर्निंग पॉईंट देणारी होती. त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही. मी बाळकृष्ण शंकरलाल पुरोहित पत्रकारितेचं काम करत असल्याने नागेबाबा पतसंस्थेशी माझा संबंध आला. पत्रकारांचा एक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रम असतो, तर हा कार्यक्रमाचं प्रयोजन पतसंस्थेने करावं अशी कल्पना आम्ही नागेबाबांच्या अध्यक्षासमोर मांडली. तर त्यांनी तत्वतः मान्यता देऊन पत्रकार दिनाचे कार्यक्रमही ते करायला सुरुवात केली. आणि अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ आणि ही पतसंस्था दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामधून जे लोक चांगले काम करतात त्यांना दर्पण पुरस्कार या पतसंस्थेने सुरुवात केला. यावेळेचा दर्पण पुरस्कार मला दिला गेला. यापूर्वी हे या पतसंस्थेने 2 वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. मी गुरुप्रसाद देशपांडे, नेवाशीमध्ये पत्रकारिता आणि वृत्तपत्र व्यवसाय करतो. नेवाशीमध्ये नागेबाबा पतसंस्थेने जी काही इमारत इथे येऊन सुरू केली, या इमारत ही नेवाशाचं नाक आहे. या नेवाशामध्ये जी ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी आहे आणि मोहिनीराज मंदिर जे आहे यासाठीच्या धार्मिक उपक्रमासाठी वेळोवेळी मदत करते. या धार्मिक उपक्रमामध्ये त्यांनी काम केल्यामुळे तिथं त्या नेवासकरांना तर चांगलं वाटलंच, परंतु
ज्ञानेश्वर या पुण्यभूमीमध्ये या पतसंस्थेने आल्यापासून 365 दिवस आणि 24 तास सेवा द्यायचं जे काय उपक्रम चालू केला, त्यामुळे इथलच्या व्यापाऱ्यांची एक मोठी सोय झाली. व्यापाऱ्यांचे सुट्टीच्या दिवशीचे DDचे प्रकरण किंवा जे काही बँकिंगचे व्यवहार आहेत ते अधिक या पतसंस्थेने आल्यानंतर सर्वात प्रथम या गावामध्ये वाहन कर्ज सुरू केलं. या गावातील